लॉजिकल एक्सप्रेशन्स. ओके, नेक्स्ट आपण नेक्स्ट टॉपिक आज स्टार्ट करणार आहोत. ओके, नेक्स्ट आपला 8 नंबरचा टॉपिक आहे यूज ऑफ स्प्रेडशीट फॉर इंटरप्रिटेशन अँड ग्राफ क्रिएशन. स्प्रेडशीट आपण बघितलेलं आहे, त्याचं इंट्रोडक्शन we have already seen or we have also practically seen in previous lecture. आपण थोडेसे त्याचे पॉइंट्स पण बघितले होते. हाऊ टू स्टार्ट, हाऊ टू क्रिएट न्यू वर्कबुक, न्यू वर्कबुक कसं क्रिएट करायचं, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, व्हॉट इज सेल्स, हे सगळे आपण पॉइंट्स बघितलेले आहेत प्रिव्हियस लेक्चर मध्ये. ओके, सो 8 नंबरचा टॉपिक आहे यूज ऑफ स्प्रेडशीट्स फॉर इंटरप्रिटेशन अँड ग्राफ क्रिएशन. याच्यामध्ये आपल्याला जे काही ग्राफशी रिलेटेड ऑपरेशन्स आहेत ते इथं बघायचे आहेत. ओके, सो हाऊ टू क्रिएटिंग चार्ट्स. चार्ट्स इन एक्सेल आर यूज टू रिप्रेझेंट डेटा पिक्चरली. ओके, जर तुम्हाला तुमचा डेटा पिक्चर फॉर्मॅट मध्ये ग्राफिकली रिप्रेझेंट करायचा असेल देन वी हॅव टू यूज दी चार्ट ऑप्शन फ्रॉम एक्सेल. सो वी कॅन यूज डिफरंट टाइप ऑफ चार्ट टू रिप्रेझेंट दी डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी आपण डिफरंट टाइपचे चार्ट्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल, देर आर सम टाइप ऑफ चार्ट्स विच आर अवेलेबल इन एक्सेल. सो फर्स्ट, कॉलम चार्ट्स, बार चार्ट्स, लाइन, पाय, XY स्केटर, एरिया, डोनट, रडार, सरफेस, बबल, स्टॉक, सिलेंडर, कोन and pyramid. There are some various types of charts which are available in Excel, or the use of this chart is to represent your data picturely. Okay, or in picture format. You have to represent your data in picture format. Picture format मध्ये तुम्ही तुमचा डेटा रिप्रेझेंट करू शकता या चार्टचा यूज करून. आता हे जे दिलेले आहे तर प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम साठी किंवा प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम साठी असं म्हणता येणार नाही, पण प्रत्येक सेटअप साठी जसं आपण एक्सेलचं बघितलं 2003चं तुम्हाला सांगितलं, पण प्रॅक्टिकली दाखवताना मी आता माझ्याकडे जे अवेलेबल आहे 2010 त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं. सेम तसंच आता इथं एवढे चार्ट्स दिलेले आहेत, पण 2010 मध्ये एखादा ह्यातला नसेल किंवा एखादा एक्स्ट्रा असेल, म्हणजे थोडेफार व्हर्जन चेंज झालं की थोडेफार त्यातले कंटेंट्स पण चेंज होतात. ओके, हे झाले डिफरंट टाइप ऑफ चार्ट्स और क्रिएटिंग चार्ट्स. नेक्स्ट, हाऊ टू क्रिएट चार्ट्स. आता हे बघा, हे 2003च असणार आहे किंवा जुन्यातलं याचं स्क्रीनशॉट दिलेले आहे. स्टेप 1, एंटर द डेटा इन टेबल. हाऊ टू क्रिएट चार्ट. आता चार्ट कसा क्रिएट करायचा, पहिल्यांदा काय करायचं, जो काही डेटा आहे तो टेबल फॉर्मॅट मध्ये एंटर करून घ्यायचा. टेबल फॉर्मॅट मध्ये म्हणजे कसं असणार, इन रोज अँड कॉलम्स. देन ओपन द इन्सर्ट मेनू अँड सिलेक्ट चार्ट. After writing your data completely, then open insert menu from the Excel window. Excel window मधून insert menu open करायचा and then select chart you want to display on your page. Okay, तुम्हाला तुमच्या पेज वरती जो चार्ट डिस्प्ले करायचा आहे तो चार्ट काय करायचा, सिलेक्ट करायचा. In the chart wizard, step 1 of 4, select the type of chart you want to make and click next. तुम्हाला जो कोणता चार्ट डिस्प्ले करायचा आहे, ज्या कोणत्या चार्ट मध्ये तुम्हाला तुमचा टेबल डिस्प्ले करायचा असेल तो चार्ट फक्त काय करायचा, त्या चार्ट वरती क्लिक करायचं, नेम वरती आणि ओके करायचं किंवा नेक्स्ट करायचं. इन द स्टेप 2 ऑफ 4, सेकंड स्टेप काय दिले, म्हणजे इथं थोडक्यात 4 स्टेप्स दिलेले आहे. पहिल्या स्टेपला काय करायचं, फक्त चार्ट विजार्ड वरती जाऊन तुम्हाला जो चार्ट सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आणि नेक्स्ट ला क्लिक करायचं. सेकंड स्टेप, एंटर चार्ट सोर्स डेटा अँड क्लिक नेक्स्ट. नंतर जर सोर्स डेटा असेल कोणता तर तो ओपन करायचा आणि नेक्स्ट ला. देन थर्ड वन, एंटर दी चार्ट ऑप्शन्स लाईक लेबल ऑफ दी चार्ट अँड क्लिक नेक्स्ट. नंतर जर तुम्हाला कोणतंही लेबल द्यायचं असेल चार्टला तर लेबल देऊ शकता, नसेल तर क्लिक करायचं नेक्स्ट साठी. अँड लास्ट वन स्टेप इज गिव्ह द चार्ट लोकेशन वेअर यू वॉन्ट टू चार्ट टू बी लोकेटेड अँड प्रेस फिनिश. आणि नंतर काय करायचं तर एक चार्टचं लोकेशन द्यायचं ज्या लोकेशनला तुम्हाला तुमचा चार्ट सेव्ह करायचा असेल आणि नंतर फिनिश बटन वरती क्लिक करायचं. इथे एक खाली इमेज दिलेली आहे, त्याच्यामध्ये पण बघा जे तुम्ही इथं चार्टचे टाइप्स बघितले होते ते टाइप्स तिथे दिलेले आहेत. कॉलम चार्ट, बार चार्ट, लाईन, पाय, XY स्केटर, एरिया, डोनट, रडार, सरफेस, बबल, स्टॉक आणि सिलेंडर, कोन, पिरॅमिड. हे चार्ट इथं दिलेले आहेत, म्हणजे ह्या सेटअप मधले ते चार्ट तिथं घेतलेले
आहेत. मग त्याच्यावरती क्लिक करायचं, ह्यातला कुठला टाईप पाहिजे तो सिलेक्ट करायचा आणि देन नेक्स्ट वरती क्लिक करायचं. सिंपल प्रोसिजर आहे, हे प्रॅक्टिकली पण मी दाखवणार आहे. नेक्स्ट कॉलम चार्ट. आता आपण यातला पहिला बघूयात. कॉलम चार्ट मध्ये बघा काय घेतलंय. आता तुमच्या ऍग्रीशी रिलेटेडच एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. असं काही नाही की हेच एक्झाम्पल घेतलं पाहिजे. रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता, फक्त तुम्हाला जर चार्ट डिस्प्ले करायचा असेल तर. So firstly, column chart. Column chart are one of the most common types of graphs which is used to display data. Most of the table format मधला जर data display करायचा असेल, then most of the users use the column chart, or it is most popular chart type for display your data in graphics format. सगळ्यात जास्त पॉप्युलर कोणता आहे तर कॉलम चार्ट. कॉलम चार्ट मध्ये मोस्ट पीपल काय करतात की डेटा डिस्प्ले केला जातो. A column chart represents data in the form of series of vertical bars. Each bar represents a value. कॉलम चार्ट मध्ये काय केलं जातं तर व्हर्टिकल बार मध्ये व्हर्टिकल्स आणि हॉरिझॉन्टल असे दोन बार्स असतात. कॉलम चार्ट मध्ये व्हर्टिकल बार मध्ये तुमचा डेटा रिप्रेझेंट केला जातो अँड आफ्टर रिप्रेझेंटिंग युअर डेटा represents a value to the each bar. प्रत्येक बारला एक व्हॅल्यू रिप्रेझेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल, to draw a column chart for the production of different crops in region. आता इथं काय घेतलंय, एक कॉलम आणि रोज म्हणजे एक टेबल घेतलेला आहे. ए आणि बी, सिरियल नंबर ए आणि बी, आपल्याला ह्याचा कॉलम चार्ट डिस्प्ले करायचा आहे. सिरियल नंबर ए मध्ये काय घेतलंय, क्रॉप घेतलंय आणि बी मध्ये त्याचं प्रोडक्शन इन टन्स. ओके, पॅडी, व्हीट, मेज आणि ग्राउंडनट असे 4 कंपोनंट्स घेतलेत किंवा प्रोडक्ट घेतलेले आहेत आणि त्याचं प्रोडक्शन टन मध्ये दिले 53, 24, 18 अँड 82. आता तुम्हाला जर वाटलं की मला हे नाही दुसरं घ्यायचंय, तुम्ही स्टुडंटशी रिलेटेड डेटा घ्या, कोणताही तुम्हाला जो अवेलेबल होईल तो डेटा तुम्ही तिथं घेऊ शकता. नेक्स्ट, टू कन्स्ट्रक्ट अ बार चार्ट फॉर दी अबाउट डेटा. आता हे झालं कॉलम चार्ट साठी. आता जर आपल्याला बार चार्ट करायचा असेल त्या डेटावरती तर काय करायचं. सो फर्स्ट सेम स्टेप असणार आहे. एंटर दी डेटा इन टेबल. पहिल्यांदा तुमच्या टेबल मध्ये डेटा एंटर करायचा. देन ओपन दी इन्सर्ट मेनू अँड सिलेक्ट चार्ट. इन्सर्ट मेनू ओपन करायचं. देन चार्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा. आफ्टर सिलेक्टिंग चार्ट विजार्ड, सिलेक्ट कॉलम चार्ट अँड क्लिक नेक्स्ट. देन एंटर दी चार्ट सोर्स डेटा. सेम प्रोसिजर आहे. Enter the chart source options with label and give the chart location where you want to store the chart and press finish. सेम तेच करायचं आणि बघा कॉलम चार्ट मध्ये काय झाले डिस्प्ले. दिसते का. पहिल्यांदा हॉरिझॉन्टली डेटा तुमचा डिस्प्ले झालेला आहे कॉलम चार्ट मध्ये, सॉरी बार चार्ट मध्ये. दिसतंय पॅडी, व्हीट, मेज आणि ग्राउंडनट टाइप ऑफ क्रॉप आणि त्याचं इकडं हॉरिझॉन्टली प्रोडक्शन दिलेलं आहे. नेक्स्ट, पाय चार्ट. एक्झाम्पल तेच घेतलेलं आहे, फक्त डिस्प्ले करताना डिफरंट चार्ट मध्ये ते डिस्प्ले केलेलं आहे. पाय चार्ट मध्ये बघा, इट इज यूज टू रिप्रेझेंट द डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅटेगरी डेटा. इन दिस चार्ट अ सर्कल इज डिवायडेड इनटू सेक्टर्स. याच्यामध्ये एक सर्कल दिलेला आहे आणि तो सर्कल जो आहे तो सेक्टर्स मध्ये डिवाइड केला जातो. हुज एरिया आर प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सीज ऑफ पर्सेंटेज ऑफ केस अंडर व्हेरियस कॅटेगरीज. Data on each variable is entered in the Excel worksheet in a row or column with suitable headings. याच्यामध्ये पण जो काही डेटा तुम्ही एक्सेलच्या वर्कशीट घेतलेला आहे रोज आणि कॉलम्स मध्ये विथ सुटेबल हेडिंग, तो डेटा काय केला जाणार आहे तर त्या पाय चार्ट मध्ये डिस्प्ले केला जाणार. ओके, देन वी सिलेक्ट द डेटा फर्स्ट सिरीज अँड चूज अ pie chart. Okay, we select data first series and choose pie chart and proceed as per the options given in the dialog. सेम करायचं. पहिल्यांदा तुमच्या टेबल मध्ये डेटा राईट करायचा. ओके, नंतर तो डेटा सिलेक्ट करायचा आणि नंतर मग जी प्रोसिजर दिलेली आहे इन्सर्ट मधून चार्ट ओपन करायचा आणि जो तुम्हाला चार्ट पाहिजे असेल, ग्राफ पाहिजे असेल तो तिथं
Select to draw a pie chart for the production of different crops in. बघा इथे काय दिलेलं आहे प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स मध्ये तुमचे जे 5 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स विथ देअर प्रोडक्शन असं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही डिस्प्ले करू शकता. हे झालं एकदम छोटासा असा हा टॉपिक होता यूज ऑफ स्प्रेडशीट फॉर इंटरप्रिटेशन अँड ग्राफ क्रिएशन. फक्त ग्राफ दिलेले आहेत, हाऊ टू क्रिएट चार्ट्स और हाऊ टू क्रिएट ग्राफ्स. ओके, नेक्स्ट मध्ये बघा आता बघा एक्सेल दिसतंय का सगळ्यांना? आता आपण प्रॅक्टिकल पार्ट बघूयात. एक्सेलचा आपला थेअरी पार्ट पूर्ण शिकवून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल पार्ट बघूयात. आता मी प्रिव्हियस प्रॅक्टिकलला काय सांगितलं होतं, हाऊ टू ओपन एक्सेल. कसं ओपन करायचं, क्लिक ऑन स्टार्ट बटन. आफ्टर क्लिकिंग ऑन स्टार्ट बटन सिलेक्ट दी ऑल प्रोग्राम्स. ओके, ऑल प्रोग्राम्स वरती सिलेक्ट करा किंवा डायरेक्टली तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल तुमच्याकडे जो सेटअप अवेलेबल असेल त्या सेटअपचं काय टाकायचं, नेम इथं टाकायचं. माझ्याकडे आता मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा 2010 चा सेटअप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ऍप्लिकेशन असतील ते 2010 चेच असणार आहे. ओके, सो स्टार्ट बटन, देन ऑल प्रोग्राम्स, देन मायक्रोसॉफ्ट एक्सेल. हे बघा ऑल प्रोग्राम्स वरती क्लिक केलं की मायक्रोसॉफ्ट ऑफिस दिसतंय. मायक्रोसॉफ्ट ऑफिस वरती क्लिक केलं की त्याच्यामध्ये जे काही कंपोनेंट्स आहेत, जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, दोज ऍप्लिकेशन्स विल डिस्प्ले ऑन युअर स्क्रीन. देन आफ्टर डिस्प्ले द ऍप्लिकेशन सिलेक्ट मायक्रोसॉफ्ट एक्सेल. असं करा किंवा डायरेक्टली इथं यूज केलेलं असतं ते ओपन केलं तरी चालेल, किंवा या रन टॅब वरती क्लिक करायचं. इथं ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर ही विंडो इथं डिस्प्ले झालेली आहे. आता या विंडो मध्ये बघा काय दिसतंय. फर्स्ट, हाऊ टू क्रिएट न्यू वर्कबुक. हे पण एकदा सांगते, रिवाइज करते, मागच्या लेक्चरला घेतलेलंच आहे तरी पण एकदा रिवाइज करते. फर्स्ट काय सांगितलं होतं, हाऊ मेनी रोज अँड कॉलम्स. भरपूर आहेत रोज आणि कॉलम्स, अप टू A to Z. आफ्टर कम्प्लिटिंग A to Z, देन AA, AB, AC, AD, देन 1 to infinite. ओके, देन कसं होतं कॉम्बिनेशन, रोज अँड कॉलम्स, द इंटरसेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स विच इज नोन ऍज अ सेल. त्यालाच आपण काय म्हणतो, सेल. फॉर एक्झाम्पल आता इथं G किंवा I कोणताही घ्या. समजा मी I8, काय येणार, नेम काय आलं इथं, तर I8. हे झालं इंटरसेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स आणि तिथं 8. ओके, I आणि 8 म्हणजे I जे आहे ते काय आहे तर कॉलम आहे आणि 8 जो आहे तो काय आहे तर रो आहे. ओके, असं मला जे पाहिजे ते मी सिलेक्ट करू शकते. आता इथं बघा L12,
L12 सिलेक्ट झालं, देन M11, मग इथं काय होतं लगेचच चेंजेस परफॉर्म केले जातात. ओके, हे झालं रोज अँड कॉलम्स ऑर इंटरसेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. नेक्स्ट आता याच्यामध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल बार हे दोन्ही बघितलं होतं. आता याच्यामध्ये आपण एखादे कंटेंट टाईप करूयात. मी फक्त परफॉर्म करते, तुम्ही लक्ष द्या. आता इथं मी सिलेक्ट केलं, सिलेक्ट केल्यानंतर इथे बॉर्डर आहे बघा, ऑल बॉर्डर झाली काय, ऑल बॉर्डर. ओके, आता मला रिमूव्ह करायची आहे. आता इथं टॉपची बॉर्डर नको आहे, मला काहीच नको आहे बॉर्डर, तर मी सगळी रिमूव्ह केली. इथं बघा एक सिलेक्ट केलं आणि मर्ज दिसतंय, मर्ज म्हणजे तुम्ही काय होणार, ते कंबाईन होणार. आता इथं मी एक नाव दिलं, मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान. ओके, आता मला जर हा एवढा कॉलम नको असेल तर मी इथून ड्रॅग आणि ड्रॉप करू शकते. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही तिथं कॉलम रो इन्सर्ट करू शकता. ओके, आता मला इकडचे दोन नको आहे, तर मी परत काय करणार, परत अनमर्ज करणार आणि जेवढं पाहिजे असेल तेवढंच फक्त मर्ज करून घेणार, मर्ज अँड सेंटर. ओके, परत साईज बघा इथून कशी इन्क्रीज करू शकताय, एकतर इथून तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही साईज वाढवू शकता. ही झाली साईज. आता साईज कमी करायची असेल तरी पण तुम्ही क्लिक करू शकता. इथं आहे बघा, इन्क्रीज फॉन्ट साईज आणि डिक्रीज फॉन्ट साईज. डायरेक्टली तुम्ही ए वरती क्लिक करू शकता, इन्क्रीज फॉन्ट आणि डिक्रीज, किंवा डायरेक्टली ह्या फॉन्ट वरती क्लिक करून जेवढी पाहिजे तेवढी साईज तुम्ही असाइन करू शकता. नेक्स्ट, आता हे झालं साईज म्हणजे फॉन्ट साईज. आता आपल्याला बघायचे आहे तर फॉन्ट नेम, त्यातला फॉन्ट नेम मोस्ट ऑफ दी टाइम्स न्यू रोमन असाच यूज करायचा. आणि जर दुसरं कोणता घ्यायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकताय. बघा मी जसे जसे चेंजेस करते तसे फॉन्ट तुमचे चेंज होत आहेत. ओके, आता ठेवला टाइम्स न्यू रोमन. आता मला बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन, त्यालाच बोल्ड करायचंय. झालं बोल्ड, इटॅलिक झालं म्हणजे क्रॉस मध्ये, त्याच्या खाली अंडरलाईन पण आहे. ओके, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. समजतंय का? आता इथं बॉर्डर, बॉर्डरचं पण तेच आहे बघा. ऑल बॉर्डर पाहिजे असेल तर सगळ्या कॉलमला जो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तिथे बॉर्डर जाणार, नको असेल तर बॉर्डर कुठेच जाणार नाही. आता समजा फक्त टॉपला पाहिजे, फक्त बॉटमला, फक्त लेफ्ट राईट, तसंही तुम्ही इथं असाइन करू शकता. आता फक्त आहे ना टॉपला पाहिजे असेल तर फक्त टॉपला राहणार, तर बॉटम, लेफ्ट आणि राईट गेली. आता परत सिलेक्ट करायचं, फक्त सिलेक्ट करू टॉप आणि राईट, फक्त दोन्हीकडेच ती बॉर्डर असाइन झाली. आता परत मी लेफ्टला घेतो, झाली का? ही झाली लेफ्टला आणि बॉटमला. सिलेक्ट केलेलं नाहीये मी, येते का? सिलेक्ट जिथं होईल तिथल्या बॉर्डरला किंवा तिथल्या रोला किंवा सेलला त्या प्रॉपर्टीज असाइन केल्या जाणार. त्यामुळे जिथं तुम्हाला प्रॉपर्टी असाइन करायची असेल तिथंच ते कंपोनंट सिलेक्ट करायचं. इथं सिलेक्ट केलं आणि इथं काय येणार, तर बॉटम बॉर्डर येणार. बघा आता बॉटम बॉर्डर आली का? ही झाली का? कलर, एक एक फंक्शन दाखवते. कलर मध्ये बघा चेंज होत आहेत का कलर्स? जसं मी स्क्रोल डाऊन करते तसे इथं कलर्स चेंज होत आहेत. ओके, रेड कलर, आता मला रेड नको आहे, मला परत चेंज करायचा आहे. इथून मी पाहिजे तो कलर चेंज करू शकते.
ग्रे कलर घेतलेला आहे. फक्त सिलेक्ट करूनच ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायच्या आहेत. ओके, हे झालं ग्रे कलर. आता आतमध्ये जे लेटर लिहिलेलं आहे, ओके, हे झालं बॅकग्राऊंड कलर साठी. आता समजा जे आपल्याला लेटर लिहिलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला कलर करायचा असेल तर इथं जो ए दिसतो आहे, दिसतोय का सगळ्यांना? ए जरा लोड होण्यासाठी वेळ लागतोय. ए फॉन्ट कलर, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि जो तुम्हाला फॉन्ट कलर द्यायचा असेल आतमध्ये जे तुम्ही राईट केलेला आहे त्याला तुम्ही तो फॉन्ट कलर देऊ शकता. आता मला जर वाटलं की हे थोडस मला मोठं करायचंय तर इथं क्लिक करायची आणि ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. जसं पाहिजे तुम्ही तशी कॉलमची साईज, रोची साईज इन्क्रीज करू शकता, डिक्रीज करू शकता. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही तिथं ती सेट करू शकता. ओके, तर नेक्स्ट बघा, हे समजलं फॉन्ट मधलं. नेक्स्ट आहे अलाइनमेंट. जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं तरी लक्ष द्या सगळ्यांनी. अलाइनमेंट मध्ये बघा, आता इथं अलाइनमेंट टेक्स्ट, लेफ्ट, सेंटर आणि राईट अशा 3 अलाइनमेंट्स आहेत. शिवाय इथं टॉप अलाइनमेंट, देन मिडल अलाइनमेंट आणि बॉटम अलाइनमेंट. आता इथं टॉपला जर असेल तर तुमचे जे कंटेंट्स आहेत ते कुठे जाणार? टॉपला. खाली होते बघा, खालून टॉपला गेले. मिडलला असेल तर ते मिडलला येणार आणि बॉटमला असेल तर ते बॉटमला जाणार. टॉप, बॉटम आणि मिडल. सेम तसंच अलाइनमेंट बघा, लेफ्ट, सेंटर आणि राईट. ओके, टॉप, बॉटम आणि मिडल, लेफ्ट, सेंटर आणि राईट, हे झाले अलाइनमेंट. नेक्स्ट मध्ये बघा, अलाइनमेंट मध्येच काय दिलेलं आहे? इन्क्रीज इंडेंट अँड डिक्रीज इंडेंट. इंडेंट मीन्स काय? तर मार्जिन. ओके, सो इन्क्रीज इंडेंट मीन्स टू सेट दी मार्जिन बिटवीन दी वर्ड्स मध्ये जे काही मार्जिन आहे किंवा बिटवीन दी सेल्स, जे बॉर्डर आहे त्यांच्यामधलं आणि सेल मधलं मार्जिन सेट करण्यासाठी आपण इन्क्रीज इंडेंट और डिक्रीज इंडेंटचा यूज करू. नेक्स्ट मध्ये बघा, व्रॅप टेक्स्ट. व्रॅप टेक्स्ट मध्ये काय होतं? समजा जर एका लाईन मध्ये आपण एखादं सेंटेन्स राईट केलेलं आहे आणि ते आपल्याला व्रॅप करायचं आहे. ओके, मेक ऑल दी कंटेंट विजिबल इन अ सेल बाय डिस्प्लेइंग इट ऑन मल्टिपल लाईन्स. आता इथं बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एका लाईन मध्ये आहे ते आपल्याला मल्टिपल लाईन मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो? व्रॅप टेक्स्ट. दिसतंय का? झालं हे व्रॅप टेक्स्ट. परत जर रिमूव्ह केलं तर ऍज इट इज दिसणार आहे. बघा, व्रॅप टेक्स्ट सिलेक्ट करायचं आणि व्रॅप टेक्स्ट म्हणजे काय होणार? तर ते एका लाईन मध्ये डिस्प्ले होते. झालं, हे झालं व्रॅप टेक्स्ट. मर्ज अँड सेंटर म्हणजे कुठे गेलं बघा? मर्जला गेलं. मर्ज अँड सेंटर समजतंय? इथं काय नंबर्स आहेत, कोणत्या फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले करायचे? करन्सी, अकाउंटिंग, शॉर्ट डेट, लॉंग डेट, टाइम, पर्सेंटेज अँड फ्रॅक्शन. हे झाले नंबर्स. यू हॅव टू डिस्प्ले इन विच फॉर्मॅट. नेक्स्ट, हे काय फॉर्मॅटिंगचे आहेत? कंडिशनल फॉर्मॅटिंग. इट्स highlighting interesting cells, emphasis unusual values, and visualize data by using data bars, color scales, and icon sets based on criteria. नंतर फॉर्मॅट ऍज अ टेबल. सेम बघा, टेबल जर असेल, जर टेबल घेतला असेल आणि त्या टेबलला फॉर्मॅट करायचं असेल तर आपण त्याचा यूज करतो. दिसतंय? इथं हा टेबल डिस्प्ले झालेला आहे. नको असेल तर सरळ सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं. ओके,
नेक्स्ट बघा, हे झाला होम टॅब. हे इन्सर्ट सेल, इन्सर्ट शीट रोज, इन्सर्ट शीट कॉलम्स अँड इन्सर्ट शीट. जर डिलीट करायचे असेल तर डिलीट. बघा, हे डिलीट करायचे असेल मला तर डिलीट सेल. ओके. जर इन्सर्ट करायचे असेल तर इन्सर्ट. कुठे इन्सर्ट करायचे, समजा एखादं राईट केलंय, आता मला इन्सर्ट करायचे. इन्सर्ट झाली का इन्सर्ट. ओके. डिलीट असेल तर डिलीट. फॉर्मॅट, ऑटो सम. जर तुम्हाला सम कॅल्क्युलेट करायचे असेल तर ऑटो सम. क्लिअर ऑल. जर क्लिअर करायचं असेल तर क्लिअर ऑल. ओके. झालं क्लिअर ऑल. हे झाले सॉर्ट अँड फिल्टर. आता ह्याच्यामध्ये काय यूज होतो सॉर्ट अँड फिल्टरचा. अरेंज द डेटा सो दॅट इट इज इझियर टू अनालाइज. जर डेटा तुम्ही सॉर्ट केला किंवा अरेंज केला तर तो डेटा अनालिज करण्यासाठी सोपं जातं. सो सॉर्ट द डेटा. नेक्स्ट, यू कॅन सॉर्ट द सिलेक्टेड डेटा इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. एकतर तुम्ही असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी तुमचा डेटा काय करू शकता, सॉर्ट करू शकता. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जो काही डेटा स्टोअर केलेला आहे तो फिल्टर आउट होऊन येतो. आणि फाइंड अँड सिलेक्ट. फाइंड अँड सिलेक्ट स्पेसिफिक टेक्स्ट, फॉर्मॅटिंग और टाइप ऑफ इन्फॉर्मेशन विदिन दी documents. You can also replace the information with new text or formatting. नवीन टेक्स्ट किंवा फॉर्मॅटिंग मध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन रिप्लेस करू शकता. हे झालं इन्सर्ट. ह्याच्यामध्ये कट कॉपी पेस्ट माहिती आहे सगळ्यांना. मी वर्ड मध्ये सांगितलेलं आहे. परत एकदा दाखवते कट कॉपी पेस्ट. ओके. आता इथं बघा, हे मर्ज केलेलं आहे आपण, मर्ज अँड सेंटर्स. आता मला कट करायचं आहे तर काय करणार मी, एक तर कट टॅब वरती क्लिक करणार, कट, आणि कुठं मला जिथं पेस्ट करायचंय तिथं पेस्ट करणार. कट पेस्ट म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून काय होणार, पूर्णपणे रिमूव्ह होणार वन डिव्हाइसेस किंवा वन लोकेशन वरून, आणि मग नेक्स्ट लोकेशनला जाणार, किंवा आफ्टर रिमूव्हिंग फ्रॉम दी फर्स्ट लोकेशन देन अँड देन ओनली गो टू दी सेकंड लोकेशन. हे झालं कट पेस्ट. कॉपी पेस्ट मीन्स काय, also similar to the cut paste but it display the one copy of your documents on your original page. काय होणार, तर जी तुम्ही कट कॉपी पेस्ट केलेली आहे, तर मी काय करते इथे बघा, आता कॉपी आणि पेस्ट मीन्स इट्स क्रिएट्स इट्स कॉपी फाईल और इट्स क्रिएट इट्स अनदर फाईल बट नॉट डिलीटेड दी प्रिव्हियस वन. ज्यावेळेस नवीन फाईल क्रिएट होते कॉपी पेस्ट, फक्त जी प्रिव्हियस फाईल आहे ते डिलीट होत नाही, ती ऍज इट इज तुमच्या पेज वरती अवेलेबल असते. हे झालं कॉपी पेस्ट अँड कट पेस्ट. हे झाला होम टॅब. नेक्स्ट होता इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब मध्ये आपल्याला काय बघायचे, टेबल्स. आता टेबल, हाऊ टू ड्रॉ टेबल्स. इथं बघा टेबलचा आयकॉन दिसतो आहे, किंवा कंट्रोल+T प्रेस केलं तरी चालेल. या टेबल वरती जर मी क्लिक केलं, बघा इथं काय दिसतंय, दिसतंय का, कॉलम्स. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे ह्याच्यावरती तुम्ही डिझाईनिंग चेंज करू शकता. आता मी सिंपल डिझाईन घेतलं. बघा इथे इथे तुम्हाला समजा कॉलम पाहिजे असेल तर सिलेक्ट तुम्ही करू शकता. ठीक आहे, मी मूव्ह करू शकते बघा, ड्रॅग अँड ड्रॉप करू शकते. अजून तुम्हाला जर एक्सचेंज करायचे असतील कंटेंट तर तुम्ही करू शकता. बघा इथे जाऊन परत ह्याला बॉर्डर, ऑल बॉर्डर. आता कॉलम 1, आता मी इथं
त्या कॉलमला नाव देते सिरियल नंबर. आलं का? सिरियल नंबर. त्याला नाव दिलं मी नेम. आता इथं काय देऊया? ऍड्रेस. नाही, ऍड्रेस राहू द्यात, मार्क्स देऊया. सब्जेक्ट 1. इथं सब्जेक्ट 2. परत एक इन्सर्ट करायचं असेल मला तर इन्सर्ट टेबल कॉलम. कॉलम इन्सर्ट करायचंय. कुठं करायचंय? राईटला. म्हणून राईटला आला. ओके. सब्जेक्ट 3. परत बॉर्डर केली. सब्जेक्ट 2 झाला. इथं सब्जेक्ट 3. ओके. हे कॉलम मला मूव्ह करायचं असेल तर मी इथून मूव्ह करू शकते. आता सिरियल नंबर मध्ये बघा 1 2 3. 3 पर्यंत टाकले. सिलेक्ट करायचे आणि परत ड्रॅग ड्रॉप करायचे. आता हे मला मिडलला पाहिजे म्हणून मी सिलेक्ट केले आणि मिडल अलाइनमेंट दिली. ओके. ही झाली मिडल अलाइनमेंट. जर कमी करायचं असेल तर इथून कमी करू शकता. आता नेम मध्ये बघा नेम काय दिलेले आहे. समजा आपण काही नेम घेऊया. ABC XYZ PQR. आता इथून मी कट केलं. तिकडे गेलं चुकून म्हणून कट केलं आणि परत सेंटर अलाइनमेंट घेतली. आता मार्क्स द्यायचे आपल्याला 90 75 86 85 74 60 आणि सब्जेक्ट 3 89 21 20. आता हे सगळं मी मिडलला घेतलं. 3च घ्यायचे. आता मला हे नको आहेत खालचे रोज. मी काय करणार आहे? क्लिक करायचे आणि डिलीट करायचं. झाले? हे झाले डिलीट. किंवा इथून जरी डिलीट केलं तरी ते डिलीट होते. आता याच्या पुढे अजून एक कॉलम घेतला समचा. आणि इथं घेतलं ऍव्हरेज. ओके. सम आणि ऍव्हरेज. आता आपल्याला काय करायचंय तर त्याचं सम कॅल्क्युलेट करायची. कशी कॅल्क्युलेट करणार सम? तर पहिल्यांदा काय करायचं? मी 2 वेजनी सांगितलं होतं. एक तर तुम्ही fx मधून फॉर्म्युलेज घ्या किंवा डायरेक्टली इथं इक्वल टू करा. आता मी पहिल्यांदा इक्वल टू करते. इक्वल टू सम. आलंय का फंक्शन? टॅब प्रेस करायचं. नंबर 1 2 3. कसा सिलेक्ट केला मी? I8 J8 आणि K8. कसा सिलेक्ट केला? तर पहिल्यांदा इक्वल टू बटन प्रेस करायचं. परत एकदा दाखवते. पहिल्यांदा काय करायचं? इक्वल टू नंतर सम. ओके. इथं सम आलं की नंतर टॅब प्रेस करायचं. TAB टॅब. टॅब प्रेस केलं की परत कंट्रोल बटनचा यूज करून कीबोर्डवरच्या आणि माऊसचा यूज करून जेवढ्या नंबरची तुम्हाला ऍडिशन करायची असेल ते नंबर तिथं सिलेक्ट करायचे. फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 सब्जेक्ट 3 सिलेक्ट केले. नंतर ब्रॅकेट कंप्लीट करायचं आणि साईडला क्लिक करायचं. आली का सम? ऑटोमॅटिक आपण एकाची सम काढली की बाकीच्यांची सम काय झाली तिथं डिस्प्ले झाली. ओके. सेम ऍव्हरेज पण तसंच करायचं. इक्वल टू ऍव्हरेज किंवा AVERAGE. नंबर 1 कशाचं ऍव्हरेज काढायचंय आपल्याला? L6चं. याचे ऍव्हरेज काढूया. इक्वल टू A बघा आलंय का? म्हणजे त्या नंबरला 3 न काय होतं? डिवाइड होतं. आणि जे काही डिवायडेशन झालेलं आहे ते कुठे आलं? ऍव्हरेज मध्ये. त्यासाठी आपण काय केलं? इक्वल टू AVG सिलेक्ट केलं म्हणजे ऍव्हरेजचं फंक्शन आणि इंटू ब्रॅकेट मध्ये
ज्या तुम्हाला व्हॅल्यूचं ऍव्हरेज काढायचं असेल ती व्हॅल्यू तिथं असाइन केली. ओके, हे झालं ऍव्हरेज. समजतंय? हे झालं सम आणि ऍव्हरेज. असे फॉर्म्युलेज भरपूर आहेत. एफएक्स मध्ये बघा हे काय ऑल आहेत, फायनान्शियल, डेट अँड टाइम, मॅथ अँड ट्रिक, स्टॅटिस्टिकल, लुकअप प्रेफरन्सेस, डेटाबेस, टेक्स्ट, लॉजिकल, इन्फॉर्मेशन अँड युजर डिफाइन. यापैकी सगळ्या फॉर्म्युलेचा यूज करून तुम्ही कॅल्क्युलेशन परफॉर्म करू शकता. जेवढे जेवढे आपल्याला आता सिलेबसला आहेत किंवा सिंपल आहेत तेवढे आपण इथं शिकूया. नेक्स्ट मध्ये बघा हे झालं फॉर्म्युलेज इन्सर्ट मध्ये. टेबल सगळ्यांना समजला असेल. हे एक्सेल मध्ये किंवा डायरेक्टली तुम्ही इथंही करू शकता. आता मी सेकंड शीट घेतली, ह्याच्यावरती जरी तुम्ही डायरेक्टली केलं सिरियल नंबर, टेबल पण घ्यायची गरज नाही. सिरियल नंबर, नेम, सब्जेक्ट 1, दिसतंय का? हे झालं सब्जेक्ट 2 आणि सब्जेक्ट 3. मग ह्याच्यामध्ये परत सिलेक्ट करायचं, होम मध्ये जाऊन ह्याला बॉर्डर करायची, अलाइनमेंट द्यायची, तुम्हाला जी काही फॉन्ट पाहिजे असेल तो फॉन्ट तिथं असाइन करायचा. दिसतंय? नंतर बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन जे पाहिजे ते इथं चेंजेस करू शकता. आणि नंतर मग इथं नंबर्स टाकायचे 1, 2. म्हणजे डायरेक्टली टेबल न घेता केलं तरी इथं चालतं, कारण एक्सेल मध्ये ऑलरेडी जी वर्कशीट आहे तुमची, वर्कबुक आहे, मीन्स इंटरसेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. रोज आणि कॉलम्स त्याच्यामध्ये आहेत आणि टेबल मध्ये दुसरं काही नसतं, रोज आणि कॉलम्स असतात. त्यामुळे तेच आपण तिथं असाइन करायचं आहे. ओके, आता इथं बघा नेक्स्ट पॉइंट कोणता आहे इन्सर्ट मध्ये? पिक्चर्स. बघा पिक्चर्स वरती समजा मी क्लिक केलं, काय ते इन्सर्ट पिक्चर्स, म्हणजे तुम्ही कोणताही एखादा पिक्चर तिथं काय करू शकता, इन्सर्ट करू शकता, जो तुमच्या पिक्चरच्या लायब्ररीमध्ये स्टोअर केलेला असतो. आता मी यातला एक कुठला तरी पिक्चर घेऊया. एक इथं फिगर आहे बघा, दिसते का? म्हणजे एक्सेलच्या फाईल मध्ये तुम्ही पिक्चर ऍड करू शकता. आता या फिगरलाच फॉर्मॅटिंग बघा कसं करता येईल. फिगर ओपन केली की त्याच्याशी रिलेटेड लगेचच पिक्चरचे टूल्स किंवा डिझायनिंग टूल्स ओपन झालेले आहेत. मग पहिल्यांदा बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर ओके, नंतर पिक्चरची स्टाईल बघा, राऊंड मध्ये किंवा ओव्हल मध्ये, सॉफ्ट एज, रेक्टँगल, जसं पाहिजे तसं तुम्ही तिथं तुमचा रेक्टँगल डिस्प्ले करू शकता. बघा मी जसं जसं मूव्ह करते त्याच्यामध्ये मी राऊंड मध्ये क्लिप आर्ट वरती क्लिक लोड होत असेल तर वेट. ओके, याच्यावरती बर्थडेचे पाहिजे असतील तर बर्थडेचे केलं की जेवढे अवेलेबल असतील ते बर्थडेचे तिथं डिस्प्ले होत आहेत. आता इथं मी ऑल मीडिया टाइप्स टाकलेले आहेत तर बर्थडेचे सगळे डिस्प्ले झालेत. मग ह्यातनं एखादा तुम्हाला पाहिजे असला तर तुम्ही इथं इन्सर्ट करू शकताय. बघा दिसतंय का इथे? या वेब पेज वरती इथं डिस्प्ले झालेलं आहे. बघा जे पाहिजे ते इथं घेऊ शकता. ऑल टाइप्स ऑफ मीडिया फाइल्स आर अवेलेबल ऑन युअर वर्कबुक. दिसतंय?
हे झालं क्लिप आर्ट. नको असेल तर क्लोज करायचं. नेक्स्ट मध्ये बघा क्लिप आर्ट झालं. नंतर शेप्स, नवीन शीट्स वरती घेते. शेप्स जर घ्यायचे असतील तर ह्यातले तुम्हाला जे पाहिजे ते शेप्स तुम्ही इथं ड्रॉ करू शकता. लाईन्स आहेत, रेक्टँगल्स, बेसिक शेप्स आहेत. ओके, बेसिक मध्ये बघा सर्कल आहे, ओव्हल आहे, पाय आहे, कॉर्ड आहे. तुम्हाला जे पाहिजे ते एरोज आहेत. नंतर ब्लॉक एरोज, इक्वेशन शेप्स, फ्लो चार्ट, स्टार्स अँड बॅनर्स अँड कॅलआउट्स, असे मल्टिपल टाइपचे शेप्स तुम्ही एक्सेल मधून तुमच्या शीट्स वरती ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता. म्हणजे ड्रॅग करायचं आणि ड्रॉप करायचं. ते काय असतं, आता समजा मी इथला हा रेक्टँगल घेतला, याच्यावरती क्लिक करायचं आणि तो इथं ड्रॉप करायचा. जसं पाहिजे तसं इथं ड्रॉ करायचा. आणि ह्याच्यामध्ये ड्रॉ केला की लगेचच बघा इथं डिझायनिंग टूल येत आहे. त्या डिझायनिंग टूल वरती क्लिक करायचं. मग तुम्हाला जे काही पाहिजे असेल चेंजेस, ते इथं चेंजेस लगेचच परफॉर्म करायचे. बघा चेंज होतंय जसं पाहिजे तसं. झालं चेंज. त्याच्यामध्ये टेक्स्ट बॉक्स पाहिजे असेल तर परत टेक्स्ट बॉक्स द्यायचा. म्हणजे पाहिजे तसे चेंजेस तुम्ही इथं करू शकताय. दुसरा शेप घ्यायचा असेल समजा, बघा कुठूनही कुठे आपण हे शेप्स मूव्ह करू शकतो. हे झाले शेप्स. नेक्स्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक, म्हणजे तुमचे जे काही चार्ट्स आहेत ते चार्ट्स इथं म्हणजे चार्ट सारखेच आहेत. हे बघा स्मार्ट आर्ट ग्राफिक्स काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा. इन्सर्ट अ स्मार्ट आर्ट ग्राफिक टू व्हिज्युअली कम्युनिकेट इन्फॉर्मेशन, म्हणजे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ युअर डेटा, किंवा जशा व्हेन डायग्राम्स असतात तसेच इथं आपल्याला स्मार्ट आर्ट डिस्प्ले केलेला आहे. म्हणजे व्हिज्युअली किंवा ग्राफिकली तुम्ही तुमचा जो काही डेटा आहे तो कम्युनिकेशन जे आहे ते परफॉर्म करू शकता. मग त्यासाठी समजा आता हा टेबल इथं, त्या इमेजेस मी डिलीट करते म्हणजे आपला टेबल आपल्याला व्यवस्थित इथं असाइन होईल. ओके, इमेजेस बऱ्यापैकी सगळ्यांना समजले असतील. आता इथं बघा पहिल्यांदा आपण काय सांगितलं होतं चार्ट्स मध्ये, दिसतंय का? पहिल्यांदा सिलेक्शन करायचं इन्सर्ट मध्ये. हा बघा जशी वेन डायग्राम काढता तशी तुम्ही इथं डायग्राम्स ड्रॉ करू शकता. म्हणजे हेरायची ड्रॉ करता येते. कशात? स्मार्ट आर्ट मध्ये. लिस्ट आहे, प्रोसेस, सायकल, हेरायची, रिलेशनशिप्स, देन मॅट्रिक्स, पिरॅमिड अँड पिक्चर्स, यापैकी कोणतं पाहिजे ते तुम्ही तिथं रिप्रेझेंटेशन तुमचा डेटा करण्यासाठी यूज करू शकता. सेम तसंच आता चार्ट्स दिलेले आहेत बघा. आता चार्ट साठी पहिल्यांदा सिलेक्शन स्टेप्स बघा आपल्या. पहिल्यांदा जो डेटा राईट करून घ्यायचा, जो तुम्हाला डेटा चार्ट्स मध्ये डिस्प्ले करायचा आहे. नंतर तो डेटा सिलेक्ट करायचा. आफ्टर सिलेक्टिंग दॅट डेटा, सिलेक्शन ऑफ चार्ट्स फ्रॉम इन्सर्ट कॉलम. ओके, मग इथून मी कॉलम सिलेक्ट केलं. आता याच्यामध्ये पण 2D कॉलम, 3D सिलेंडर आहे, कोन आहे, पिरॅमिड आहे. ओके, मग आता ह्यातला मी सिंपल घेतला 2D कॉलम. 2D कॉलम घेतला बघा, इथं आलंय का? काय आलं? सिरियल नंबर 1 2 3 3 आहे. ओके, नंतर मार्क्स घेतलेले आहेत 0 to 300, कारण इथं मॅक्झिमम लेवल ऑटोमॅटिक चेक केली जाते. मॅक्झिमम लेवल काय आहे तर 239, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 300 पर्यंत घेऊ शकता. आणि मिनिमम लेवल 0 to 300 इथपर्यंत काय केलं तर जो काही चार्ट आहे तो ड्रॉ केला 0 to
300. ओके. आणि नंतर मग डायरेक्टली तो सिलेक्ट केला आणि ऑटोमॅटिक बघा इथं डिस्प्ले झालेले आहे मार्क्स नुसार जो काही चार्ट आहे तो डिस्प्ले झालेला आहे. हा झाला तुमचा कॉलम चार्ट. मग इथं कॉलम चार्टचे लगेचच डिझायनिंग आहे. चेंज करायचे असेल तुम्हाला तर कलर वगैरे चेंज करायचा असेल तर इथून करू शकता. हे झालं कॉलम चार्ट. आता दुसरा चार्ट घ्यायचा आहे समजा कॉलम चार्ट नकोय. आता दुसरा एखादा चार्ट घ्यायचा आहे बरं कॉलम मध्ये 3D घ्यायचा आहे. आला का 3D मध्ये. ओके. परत आता मी चार्ट सिलेक्ट केला. परत इन्सर्ट मधून मला आता कॉलम चार्ट मधला सिलेंडर पाहिजे. आले सिलेंडर शेप मध्ये. नंतर परत सिलेक्शन केलं इन्सर्ट कॉलम मध्ये कोन. आले का कोन मध्ये. ओके. म्हणजे जशा टाइप मध्ये तुम्ही घ्याल त्या टाइप मध्ये तिथं ते डिस्प्ले होणार आहे. बघा परत मी सिलेक्ट केलं आणि परत इन्सर्ट मध्ये लाईन चार्ट घेतला. दिसतंय. हे झालं लाईन चार्ट. परत सिलेक्शन केलं इन्सर्ट मध्ये. हे वेगळं जरा लाईन मधलंच आहे फक्त टाइप त्याचे वेगळे आहे. लाईन झालं. नंतर पाय चार्ट. दिसतंय. डिव्हिजन केलेली आहे. पर्सेंटेज वाईज. परत डिव्हिजन. हे झालं पाय चार्ट. नंतर इन्सर्ट मध्ये बार. तेच आहे त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. फक्त ते जसं आपण कॉलम्स मध्ये व्हर्टिकली डिस्प्ले होतं तसं बार्स मध्ये हॉरिझॉन्टली डिस्प्ले केलं जातं. एवढाच फक्त डिफरन्स आहे. नंतर स्कॅटर. फक्त पॉइंट मध्ये डिस्प्ले केलं जातं. XY चार्ट मध्ये व्हॅल्यू पेअरिंग केले जातात आणि रिप्रेझेंट केले जातात. अदर चार्ट इथं नाही येत आपल्याकडे. समजतंय. हे झाले ग्राफ्स. हे आपलं आजचं लेक्चर जे झालं त्याच्याशी रिलेटेड प्रॅक्टिकल होतं. इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफ्स, यूज ऑफ स्प्रेडशीट अँड इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफ और हाऊ टू डिस्प्ले ग्राफ. त्यामध्ये आपण कॉलम आणि बार पाय चार्ट आणि बार चार्ट एवढं बघितलं. ओके. नंतर टेक्स्ट बॉक्स बघा. टेक्स्ट बॉक्स पण सेम तसंच. याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू इन्सर्ट करू शकता. तुम्हाला जी पाहिजे ती व्हॅल्यू तुम्ही टेक्स्ट बॉक्स मध्ये घेऊ शकता. नंतर हेडर फुटर पण आहेत. जर तुमच्या इथे तुमच्या हेडरला म्हणजे स्टार्टिंगला हेडला नाव देत असेल फुटरला नाव देत असेल तर हेडर फुटरचा यूज केला जातो. नेक्स्ट मध्ये बघा हेडर फुटर मी आता कॅन्सल करते. हे झालं इन्सर्ट टॅब. होम आणि इन्सर्ट हे दोन टॅब बऱ्यापैकी सगळ्यांना समजले असतील. ज्यांच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर्स अवेलेबल आहेत त्यांनी प्रॅक्टिकली करून बघा. नेक्स्ट मध्ये बघा पेज लेआउट. आता पेज लेआउट मध्ये काय असणार आहे तर थीम्स आहेत जे तुम्ही पेज वरती कलर्स यूज करता त्यातल्या थीम्स. बघा इथं मी चेंजेस केले की इथं चेंजेस होत आहेत थीम्स वरती. ओके. हे झाले थीम्स. परत त्याचे कलर्स. जसं स्क्रोल डाऊन करते तसं कलर चेंज होतोय. फॉन्ट्स आहेत. नंतर इफेक्ट्स. मार्जिन. आता मार्जिन मध्ये बघा नॉर्मल, वाईड आणि नॅरो. मग त्याच्यामध्ये टॉप मार्जिन. मार्जिन म्हणजे काय तर जो काही तुमचं पेज असतं ते स्टार्टिंग आपल्याला कुठून करायचं त्यासाठी टॉपला बॉटमला थोडंफार स्पेस आपल्याला ब्लँक स्पेस सोडायला लागते. ते झालं मार्जिन. मग त्याच्यामध्ये
टॉप आहे, बॉटम, लेफ्ट राईट, हेडर आणि फुटर अशा टाइप मध्ये तुम्ही तिथं मार्जिन सेट करू शकता. नॉर्मल मध्ये टॉपचं किती दिलंय 0.75 टॉप आणि बॉटमला. ओके, लेफ्ट आणि राईटला 0.7 आणि हेडर आणि फुटरला 0.3. नंतर वाईड मध्ये टॉप आणि बॉटमला 1, लेफ्ट आणि राईटला पण 1 आणि हेडर आणि फुटरला 0.5 आणि नॅरो मध्ये टॉप आणि बॉटम 0.75, लेफ्ट 0.25, राईट 0.25 and हेडर and फुटर 0.3. हे झाले मार्जिन्स. नंतर तुम्हाला जे पाहिजे ते मार्जिन तुम्ही तिथं सेट करू शकता. नॉर्मली आपण नॉर्मल मार्जिनच सेट करतो, शिवाय कस्टम मार्जिन म्हणजे जर तुमच्या मनाप्रमाणे जर चेंज करायचं असेल तर तुम्ही तिथं चेंजेस करू शकता. नंतर ओरिएंटेशन, पोर्ट्रेट आणि लँडस्केप म्हणजे एकतर तुमचा जो पेज आहे ते उभं म्हणजे पोर्ट्रेट आणि लँडस्केप मध्ये आडवं असं डिस्प्ले होणार. नंतर साईज आहे त्याची, पेपरची साईज आहे A4, A3, टॅब्लॉइड, एक्झिक्युटिव्ह जे पाहिजे ते. नंतर प्रिंट एरिया, सेट प्रिंट एरिया, ज्यावेळेस एखादा तुम्ही पार्ट प्रिंट करणार असाल त्यावेळेस आपण सेट प्रिंट एरिया बघणार आहोत. प्रिंट एरिया, सेट प्रिंट एरिया. ओके, नंतर ब्रेक्स आहे, पेज ब्रेक करायचं असेल तर, बॅकग्राऊंडला एखादी इमेज, एखादं पिक्चर ऍड करायचं असेल तर बॅकग्राऊंड शीट जी आहे त्या शीटच्या बॅकग्राऊंडला बघा, शीटच्या बॅकग्राऊंडला कसं इमेज येते आली का, म्हणजे हे शीटच्या बॅकग्राऊंडला बघा लोड होत असेल, हे झालं शीट बॅकग्राऊंड. याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही इमेज असाइन करू शकता, नको असेल तर डिलीट. प्रिंट टायटल्स, प्रिंटिंग साठी याचा यूज होतो. नंतर विड्थ, हाईट सेमच आहे. नंतर फॉर्म्युला, समजतंय का इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? होम, इन्सर्ट, पेज लेआउट अँड फॉर्म्युलाज. आता फक्त फॉर्म्युला तेवढं राहिलेलं आहे एक्सेल मध्ये, बाकी काय आता बेसिक साठी नाही, एवढंच आहे. ओके, आता आपण 2 फॉर्म्युले तर बघितलेले आहेत, सम आणि ऍव्हरेज. रिमेनिंग जो पार्ट आहे फॉर्म्युलेचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आज शिकवलेलं समजलं असेल तर चांगलंच आहे, नसेल समजलं, काही जर तुम्हाला शंका असतील तर सगळ्यांनी म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी आपण जो नवीन ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यावरती शेअर करू शकता. तुम्हाला त्याच्यावरती तुमचं स्टडी मटेरियल पण भेटेल. समजलंय का? हे झालं आपला आजचा जो पार्ट होता. मागचं थोडंफार राहिलं होतं प्रॅक्टिकलचं ते, आणि आताचा जो आज घेतलेला आहे इंटरप्रिटेशन ऑफ यूज ऑफ स्प्रेडशीट फॉर इंटरप्रिटेशन अँड ग्राफ क्रिएशन और हाऊ टू क्रिएट ग्राफ. त्याच्यामध्ये ग्राफचे टाईप पण आपण बऱ्यापैकी बघितलेले आहे आणि ऍक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल कराल त्यावेळेस अजून लक्षात येईल. ओके, इथं आपला 7 नंबरचा टॉपिक संपतो, सॉरी 8 नंबरचा. नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो आहे डेटाबेस. आतापर्यंत आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये एक्सेल, वर्ड आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन एवढं बघितलेलं आहे. बऱ्यापैकी प्रॅक्टिकली पण आपण त्याचं सगळे पार्ट्स शिकलेलो आहोत. हाऊ टू यूज एक्सेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड अँड पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. नेक्स्ट आपला जो पार्ट आहे तो आहे डेटाबेस. 9 नंबरचा लेसन आहे डेटाबेस, डेटाबेस कन्सेप्ट्स, इट्स टाइप्स and use of DBMS, RDBMS in agriculture. डेटाबेस म्हणजे काय, ओके, त्याचे टाइप्स कोणते आणि DBMS आणि RDBMS यांचा ऍग्रीकल्चर मध्ये कसा यूज केला जातो याचे आपण एक शॉर्ट मध्ये दिलेला आहे आपल्याला. डेटाबेसची कन्सेप्ट ती आपण शिकणार आहोत. हा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, जर काही क्युरीज असतील तर विचारू शकता. ओके, आता मी लेक्चर एंड करते. रिमेनिंग जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.